बाहेर छान पाऊस चालू आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही कांदा भजी बनवली नाही आहेत, तर चला बनवूयात अगदी कुरकुरीत अशी कांदा भजी. ही रेसिपी बघून अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमची परफेक्ट अशी कांदा भजी बनणार आहेत. आता इथे मी मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला कांद्यांची सालं काढून घ्यायची आहे. आणि या दिवसामध्ये ना कांद्यांना थोडीशी काळपट अशी बुरशी आलेली असते, तर आपल्याला कांद्याची व्यवस्थित सालं काढून घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे कापलेला कांदा छान मोकळा व्हावा ना यासाठी कांद्याचे मुळांचा भाग पण कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला कांदे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, कारण पावसाळा चालू आहे आणि हायजीन खूप महत्त्वाची आहे. आता आपल्याला कांदे धुतल्यानंतर एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत. कांद्यांना अजिबात ओलावा असायला नको आहे. तर अशा प्रकारे मी छान कांदे कोरडे करून घेतले. आता आपण कांदा चाकूने कट करणार नाही आहोत, तर अशा प्रकारचे स्लायसेस आपल्याकडे असतात, तर त्याचा आपण आता इथे वापर करणार आहोत. ज्या स्लायसरने आपण बटाट्याचे वेफर्स बनवतो ना, ते स्लायसर आपल्याला यासाठी यूज करायचं आहे. आणि कांदा आपल्याला उभा पकडून अशा प्रकारे कांद्याचे छान स्लायसेस करून घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं, सर्व कांदा जो आहे ना अगदी सेम साईजमध्ये अगदी बारीक कट होतो आणि आपल्याला यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि कोणाकोणाला जास्त बारीक कांदा कट करता येत नाही ना, त्यांच्यासाठी हा एक योग्य असा ऑप्शन आहे. आता आपल्याला हा कांदा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे. आपण मुळांचा भाग कट केलेला असल्यामुळे ना हा कांदा आपोआपच छान वेगळा होतो. आता मी जवळपास 1 ते सव्वा चम्मच इतकं मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे. मीठ संपूर्ण कांद्याला अशा प्रकारे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिठामुळे कांद्याला छान असं पाणी सुटतं. आपण यामध्ये एक थेंब पण पाण्याचा वापर करणार नाही आहोत. आता हा कांदा आपल्याला एका खोलगट भांड्यामध्ये बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि जवळपास 5 ते 10 मिनिटांपर्यंत झाकून ठेवायचं आहे. कांदा भजी करताना आपण धने पावडर वापरणार नाही आहोत, तर त्याऐवजी आपल्याला हे अशा प्रकारचे अख्खे धने खलबत्त्यामध्ये ओबड-धोबड बारीक कुटून घ्यायचे आहेत. खूप पावडर करायची नाही आहे. आता कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण इतर जिन्नस घालून घेऊयात. 1 चम्मच इतकी लाल मिरची पावडर घातलेली आहे, अर्धा चम्मच इतकी हळद घातलेली आहे. यानंतर आपण ओबड-धोबड कुटलेले धने यामध्ये घातलेले आहेत. 1 मोठा चम्मच इतका ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून यामध्ये घालून घेतलेला आहे. ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून घालायचा, ज्याने याचा छान सुगंध येतो. आता 3 चम्मच इतकं तांदळाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे. मीठ तर आपण याआधीच यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर थोडं नंतर ॲड करू शकता. आता हे आपल्याला छान मिक्स करून द्यायचं आहे. आणि ही खेकडा कांदा भजी बनवताना आपल्याला थोडासुद्धा पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये बेसन पीठ ॲड करणार आहोत. तर पहिल्यांदा थोडंच पीठ यामध्ये ॲड करत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. हे मिक्स करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्याला अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे. आपण जशी कणिक भिजवतो तसं आपल्याला याला मिक्स करायचं नाही आहे. या कांद्यामध्ये जितकं पीठ बसेल तितकंच आपल्याला ॲड करायचं आहे. तर थोडंच करत आपल्याला ॲड करायचं आहे. आणि बेसन पीठ आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, मी थोडं पीठ यामध्ये ॲड करते आहे आणि हे अशा प्रकारे हलक्या हाताने मिक्स करून घेते आहे. तुम्ही या सर्व टिप्स फॉलो करत गेलात ना, तर तुमचे सुद्धा कांदा भजी जे आहेत ना पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप कुरकुरीत आणि टेस्टी बनतील. जितकं पीठ बसेल तितकं मी अशा प्रकारे यामध्ये घालून मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि भज्यांचं पीठसुद्धा रेडी आहे. तेल छान तापलेलं आहे. आता आपण यामध्ये कांदा भजी सोडूयात. तर आपल्याला अशा प्रकारे भजी यामध्ये सोडत चालायचे आहे, कारण कांदा भजींना कुठलाही स्पेसिफिक असा आकार नसतो. त्यामुळे आपल्याला रँडमली अशा प्रकारे कढईमध्ये पीठ सोडत चालायचं आहे. एकाच ठिकाणी आपल्याला जास्त पीठ अजिबात सोडायचं नाही आहे. आता 3 ते 4 मिनिटांपर्यंत ना आपल्याला एकाच बाजूने ही भजी छान तळून घ्यायची आहेत. यानंतर आपल्याला याला अशा प्रकारे पलटी करायचं आहे आणि मग अशा प्रकारे अलटपलट करत आपल्याला ही कांदा भजी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायची आहेत. शेवटच्या 1 मिनिटासाठी आपल्याला गॅस थोडासा मोठा करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे.
आता ही भजी आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला तेलामध्ये भजी सोडत चालायची आहे आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान भजी तळून घ्यायची आहेत. कांदा भजी बनवताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर आहे ना याकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. खूप मोठ्या गॅसवरती आपल्याला भजी तळायची नाही आहेत. त्यामुळे काय होतं की भजी पटकन लालसर होतात पण आतमधनं ती कच्ची राहतात आणि मग नरम पडतात. त्याचप्रमाणे खूप बारीक गॅसवरती सुद्धा आपल्याला भजी तळायची नाही आहेत. तसं केलं तर मग भजी खूप जास्त प्रमाणामध्ये तेल शोषून घेतात आणि खूप तेलकट होतात आणि कुरकुरीतसुद्धा होत नाहीत. तर याचं योग्य टेम्परेचर म्हणजे मीडियम गॅसवरती आपल्याला पहिल्यांदा भजी तळून घ्यायची आहेत आणि शेवटचा 1 मिनिटांपर्यंत थोडासा मोठा गॅस करून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. कांदा भजी म्हटलं म्हणजे त्यासोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या आल्याच. तर अशा प्रकारे इथे मी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेत आहे आणि या मिरच्या तळण्याच्या अगोदर ना मी याला थोडासा कट देऊन घेतलेला आहे, ज्यामुळे मिरची तेलामध्ये फुटत नाही आणि छान अशी कुरकुरीत तळली जाते. आता तुम्ही बघू शकता सर्व कांदा भजी बनवून रेडी आहेत आणि खूप छान असा कलर आलेला आहे. त्याचसोबत ही कांदा भजी जी आहेत ना ती खूप कुरकुरीत झालेली आहे आणि अजिबात तेल शोषलेलं नाही आहे. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.